हॅपी होम या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुले देखील घरी आहेत, तर 3 साहित्यामध्ये तयार होणारी रवाळ आणि दाणेदार अशी मावा कुल्फी करूयात. तुम्हाला करायचे आहे ना, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी अर्धा ते पाऊण कप साखर घेतलेली आहे. 8 टेबलस्पून काजू आणि बदामची प्लस मोडवर दाणेदार अशी पेस्ट केलेली आहे. 1 टेबलस्पून वेलची पूड देखील घेतलेली आहे. तर एकीकडे मी पातेल्यामध्ये म्हशीचे दूध 1.5 लिटर घेतलेले आहे. गाईचे दूध वापरला तरी देखील चालेल, पण म्हशीचे दूध वापरला तर एखादी कुल्फी जास्त होईल आणि जर गाईचे दूध वापरला तर एखादी कुल्फी कमी होईल. तर दूध आपल्याला सतत हलवायचे आहे. जी कढईला साय धरते ना, ती साय खरबडून घ्यायची आहे, तरच आपल्याला दाणेदार अशी टेक्स्चर येणार आहे. तर इथे मी निम्मे होईपर्यंत दूध आटवून घेणार आहे. साधारणतः इथे मी अर्धा तास दूध आटवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे साखर घालून घेऊयात. साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळ होते. साखरेचे हे प्रमाण योग्य आहे. अर्धा कप किंवा पाऊण कप तुम्ही घालू शकता. जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, कमी जास्त करू शकता. दुधाचे टेक्स्चर आपल्याला रबडीसारखे करायचे आहे. रबडी कशी असते, दाणेदार असते ना, तशीच करायची आहे आपल्याला टेक्स्चर. इथे मी 15 ते 20 मिनिटे साखर घातल्यानंतर हलवून घेते. तर दूध सतत हलवून घ्यायचे आहे. इथे मी बोलले होते की 15 ते 20 मिनिटे लागतील, पण पाण्याचे प्रमाण दुधामध्ये जास्त असल्याने मला इथे अर्धा तास लागलेले आहे. एकूण मला पहिल्यापासून ते आत्तापर्यंत एकूण 1 तास लागलेला आहे. इथे बघू शकता रवाळ टेक्स्चर आलेले आहे. रबडी तयार झालेली आहे. कमी गॅसवर सतत हलवत राहायचे आहे. वेलची पूड, काजू आणि बदाम पेस्ट घालणार आहे. काजू आणि बदाम पावडर घातल्यानंतर सतत हलवत राहायचे आहे. 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. हे मिश्रण काजू आणि बदाम घातल्यानंतर घट्ट होते. थोडे पातळ देखील झाले तरीही चालेल. अचूक प्रमाण सांगितले आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण कुल्फी मोडमध्ये घालून घ्यायचे आहे. कुल्फी मोड पाहिजे असेही नाही. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये, कोणत्याही मटक्यामध्ये जर ठेवला तरी देखील चालेल. तसेच एखाद्या डब्यामध्ये पॅक केला तरी चालेल, किंवा आपल्या घरामध्ये ग्लास असतात त्या ग्लासेसमध्ये देखील घेतला तरीही चालेल. तर इथे मी कुल्फी मोडमध्ये भरून घेते. त्याचबरोबर कुल्फी मोडच्या टोपणला छिद्र नसल्याने इथे मी रॅपिंग पेपर घेतलेला आहे. रॅपिंग पेपर तो छान असा रबरने पॅक करून घेणार आहे. इथे बघू शकता सर्व कुल्फी मी स्टिक घालून देखील घेतलेले आहे. रॅपिंग पेपरला छिद्रे काढून सर्व कुल्फी मी पॅक करून घेतलेले आहेत. आता आपण हे डीप फ्रीझरला ठेवायचे आहे. साधारणतः हे तुम्ही 8 तास ठेवू शकता किंवा 1 रात्रभर ठेवू शकता. इथे मी 1 रात्र ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी चांगली कुल्फी सेट झालेली आहे. मी बघितली आहे. कुल्फी छान हाताला मऊ लागते आहे, कडक लागत नाही आहे. म्हणजेच आपल्याला तोंडात घातल्यानंतर विरघळणार आहे. एका बाउलमध्ये मी पाणी देखील घेतलेले आहे. ते कुल्फी मोड आपण पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हाताने देखील आपण फिरवायचे आहे. एका साईडने फिरवून कुल्फी काढायची आहे. तर सर्व कुल्फी इथे मी काढून घेते. तर 3 गोष्टी वापरून आपण घरच्या घरी दाणेदार मावा कुल्फी तयार केलेली आहे. कशी आहे मावा कुल्फी कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कुठे चाललात? सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.